नमस्कार. न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील काजळी येथे 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. रविवारी 9 ऑगस्टला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाच्या ओट्यावर हा प्रकार घडल्याचा आरोप असून पीडित तरुणीने दाखवलेल्या धाडसामुळे आणि काही दक्ष तरुणांच्या सतर्कतेमुळे ही घटना उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार तरुणी आपल्या प्रियकरासोबत गुजरात येथे फिरण्यासाठी गेली होती. परत येताना आमगाव फाटा परिसरात त्यांची दुचाकी घसरून पडली. त्यावेळी मोटरसायकलवरून आलेल्या काही तरुणांनी तरुणीला जबरदस्तीने सोबत नेल्याची माहिती तिच्या प्रियकराने पोलिसांना दिल्याचे समोर आले आहे. त्यानंतर तिला काजळी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाजवळ नेण्यात आल्याचा आरोप आहे. या ठिकाणी तरुणीवर 6 जणांनी अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार 6 संशयितांची नावे पोलिसांसमोर आली आहेत. या गंभीर आरोपांची पोलीस कसून पडताळणी करत आहेत. अत्याचाराच्या प्रकरणातून कशीबशी सुटका करून घेतल्यानंतर पीडित तरुणी रात्रीच्या वेळी महामार्गाच्या दिशेने आली. ती रडत आणि घाबरलेल्या अवस्थेत असल्याचे काही तरुणांच्या निदर्शनास आले. त्यांनी वाहन थांबवून तिची विचारपूस केली. तरुणीने घडलेला प्रकार सांगताच या तरुणाने कोणताही विलंब न करता 112 क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. या दक्ष तरुणाने वेळीच मदत केली नसती तर या प्रकरणाचा तपास सुरू होण्यास आणखी विलंब झाला असता, अशी परिस्थिती निर्माण झाली असती. त्यामुळे संकटात सापडलेल्या तरुणीला मदतीचा हात देणाऱ्या तरुणांच्या सतर्कतेचे कौतुक होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाला वेग दिला. पीडित तरुणी तसेच तिच्या प्रियकराकडून माहिती घेत जबाब नोंदवण्यात आला. पोलिसांनी प्रकरणात गोपनीयता राखत संशयितांचा शोध सुरू केला. एका आरोपीला रायगड येथून अटक करण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर तपासाच्या आधारे आणखी संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून सध्या 3 संशयित पोलिसांच्या ताब्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान इतर संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत. घटनास्थळावरून वैज्ञानिक पुरावे मिळवण्यासाठी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले. त्यामुळे या प्रकरणातील प्रत्येक पुरावा तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख आणि अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपासाचा आढावा घेत संशयितांना तातडीने अटक करण्याच्या दृष्टीने पोलिसांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. या घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. संबंधित इमारतीत सध्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याची माहिती आहे. मात्र एवढ्या मोठ्या सरकारी इमारतीच्या परिसरात रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक किंवा जबाबदार कर्मचारी तैनात नसल्याचे समोर आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. सरकारी मालमत्ता केवळ इमारतीपुरती मर्यादित नसते. तिच्या परिसरात सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी ही प्रशासनाची असते. जर सुरक्षेचा अभाव असेल आणि त्याचा गैरफायदा घेतला जात असेल तर संबंधित विभागाने याची दखल घेण्याची गरज आहे. या घटनेने तलासरी परिसरात संताप व्यक्त होत असून फरार संशयितांना तातडीने अटक करून पुराव्याच्या आधारे कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान पीडित तरुणीची ओळख गोपनीय ठेवण्यात येत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. महिलांच्या सुरक्षतेबाबत कोणती तडजोड सहन केली जाऊ नये. सरकारी जागा असो वा निर्जन परिसर, सुरक्षेची जबाबदारी झटकून चालणार नाही. या प्रकरणातील प्रत्येक संशयिताचा कसून तपास करून दोष सिद्ध झाल्यास कायद्यानुसार कठोर शिक्षा झाली पाहिजे. पीडितीला न्याय आणि सुरक्षेचा विश्वास मिळणे हीच या प्रकरणातील सर्वात मोठी गरज आहे. नमस्कार, माझे नाव अजय गोरड, पोलीस निरीक्षक तलासरी पोलीस स्टेशन. तलासरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल एका घटनेबद्दल एका 19 वर्षीय तरुणीने पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे की ती व तिचा मित्र उमरगाव गुजरात येथे फिरायला गेले होते. ते फिरून रिटर्न येत असताना तलासरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आमगाव येथे त्यांची दुचाकी स्लिप झाल्याने ते खाली पडले. त्या दरम्यान त्याच्या पाठीमागून एका दुचाकीवर 3 इसम आले होते.
त्या 3 इसमाने त्या मित्राला त्या तरुणीच्या दमदाटी करून हाकलून लावले आणि त्या 3 इसमाने परत फोन करून त्यांच्या इतर 3 इसमांना बोलवून त्या तरुणीला जबरदस्तीने गाडीवर बसवून पुढे आचाड हद्दीमध्ये एका बंगल्याच्या समोरच्या कट्ट्यावर सामूहिक अत्याचार केल्याची खबर पीडिताने दिल्याने त्यानुसार तलासरी पोलीस स्टेशनला तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरचा गुन्हा हा गुन्हा रजिस्टर नंबर 233/2026 BNS कलम 70(1) प्रमाणे दाखल आहे. सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून माननीय पोलीस अधीक्षक यतीश देशमुख सर व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिलेली आहे. तपासाची वेगवेगळी पथके रवाना केलेली आहेत. आतापर्यंत सदर गुन्ह्यामध्ये 1 आरोपी अटक केलेला आहे. त्याचबरोबर इतर 3 आरोपींनाही ताब्यात घेण्यात आलेले आहे. इतर 3 आरोपींनीही गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्याचा सखोल तपास आम्ही स्वतः अजय गोरड पोलीस निरीक्षक तलासरी करीत आहोत. सदर गुन्ह्यातील पीडित ही यांची आरोग्य तपासणी गुन्ह्याच्या अनुषंगाने झालेली आहे. त्याची तब्येत चांगली आहे, स्थिर आहे. धन्यवाद. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.